नमस्कार मंडळी, आज रविवार. आज आमची जी राईड आलेली आहे सायकल रायडर सोलापूर या ग्रुपची, ती आली होती नांदणीला. आणि मी कृष्णा जोळसोळे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहेत कपल, म्हणजेच मारुती गोडके सर आणि त्यांच्या सौभाग्यवती मॅडम. तर रिसेंटलीच त्यांनी सायकलिंग चालू केलेली आहे आणि आज ते आपल्या सोबत आहेत, जोडीने सोबत आहेत. त्यांना माझे काही प्रश्न आहेत की का जोडीने आहेत. जोडी 24 वर्षांपूर्वीच ठरलेली होती, त्यामुळं तिला सोबत घेऊनच आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवट घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तिला आज जोडीला घेतोय. आणि हे सगळं जे तुम्ही सांगताय, हे किती खोटी सांगताय का खरं खरं मनातून सांगताय सर? आज एकच थोडीफार भीती वाटते. महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांसाठी की तुम्ही सायकलिंग करण्यासाठी स्वतःला कसं इन्करेज केलं किंवा तुमच्या सौभाग्यवतीला कसं इन्करेज केलं, का वाईस वर्षा आहे ते की मॅडमने तुम्हाला इन्करेज केलं? जरा तुमची जरा स्टोरी जी आहे ते आम्हाला जाणून घ्यायची आहे सर. लॉकडाऊनच्या अगोदरपासून आम्ही नागेश सर असू द्या, मनोरे सर असू द्या, आम्ही डोंगरावर राईड आम्ही करत होतो. आणि पुढे थोड्या काळानंतर ते लॉकडाऊनमध्ये थोडंफार झाल्यानंतर परत ब्रेक पडला. नंतर थोडंफार वेट वाढलं. मी एक फिजिकल टीचर आहे, थोडं वेट वाढलं. माझी हालचाल होत नव्हती, जास्त लवचिकता अंगामध्ये नव्हती. त्यामुळे मी परत सायकलिंग चालू केली. सायकलिंग चालू झाल्यानंतर किरे सर असतील, गिरीश सर असतील, मनोरे सर असतील, नागेश सर असतील, इतर सर्वांची माझी भेट झाली. आणि तिथून मी दररोज 12 म्हणजे डेली 25 एवढं जर माझं टार्गेट होतं. मग या गिरीश सराच्या बरोबर लागून परत 50 झालं. 50 झाल्यानंतर 100 झाले, 100 नंतर 200 झाले. आणि असं करत करत सायकलिंग झाली. मध्ये आपल्या CRS तर्फे व्हॅलेंटाईन राईड होती. मिसेसला मला राईडला येते का, मला सायकल नाही काय नाही, चलो आम्हाला थोडंफार हर्सूपर्यंत जाऊ, थोडं सोयगावरून जाऊन येऊ, सायकल येते नाही पाहूया. त्याला तसं उद्युक्त केलं. तर तिथून जे माझा खात्याने काय पिच्छा सोडायला तयार नाही. दररोज ते अगोदर उठते, माझ्या अगोदर तयार होते. तयार झाल्यानंतर मला उठवते. म्हणजे मी लवकर काय झालं तर त्याला मागं किरकिर करू नये म्हणून ते अगोदर पूर्ण घरातलं अगोदर काढून टाकणे, पाणी मारणे, अगोदर सगळं पूर्ण कामं करते. आणि ह्यानंतर परत मला उठवते. मग आम्ही तिथून तयार होऊन आम्ही राईडला येतोय. जवळपास ते आता जवळपास तिचे 50 कंटिन्यू 50 झालेले आहेत. विशेष म्हणजे तर सर तुम्ही सांगितलं की तुमची दोघांची जी फर्स्ट राईड ते जे होती व्हॅलेंटाईन डेची होती. या अनुषंगाने मी मॅडमला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही त्या 14 फेब्रुवारी नंतर यांचा पिक्चर सोडला नाही, तुम्हाला काय भीती होती का काय डाऊट होतं त्यामुळे? काय म्हणजे काय नक्की काय कळू द्या. नाही सर, मला आवड निर्माण झाली त्यामुळे मी त्यांचा पिक्चर सोडलेला नाही. सायकलिंग इतक्या वर्षानंतर आता 14 फेब्रुवारीची आवड निर्माण होणार. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा. हो, आणि तुम्हाला सांगा जे आता ज्या बायका आहेत, ज्या हाऊस वाईफ आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी लवकर उठताय, झाडून वगैरे सगळं आवरून मग तुम्ही सायकलिंग जायचं आणि 50 किलोमीटर दररोज सायकलिंग करायचं म्हटलं तरी साधारण 2 तास तरी जातात त्याच्यामध्ये. तर 2-2.5 तास तरी लागतात. तर ते कसा वेळ काढता तुम्ही? कारण बरेच जण तक्रार करतात मला वेळ नाही, मला मुलाला सोडायचं असतं, हे करायचं ते करायचं. घरातलंच माझ्या सांगतोय. पहाटे लवकर उठून आवडते आणि दोघे मिळून सायकलिंग करतो. नंतर घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे करून लगेच स्वयंपाक करून सर शाळेला जातात जेवण करून. सायकलिंग केल्यामुळे शरीर तंदुरुस्त व्हायला लागले, निरोगी. आणि सायकलिंगमुळे वजनही कमी होत चाललेलं आहे.
त्यामुळे मी रोज सायकलिंगसाठी सरांचा सपोर्ट असल्यामुळे मी सायकलिंग करत आहे. अच्छा, असं काहीतरी आहे. तर मित्रांनो, आज होते आपल्यासोबत घोडके फॅमिली. असंच सगळ्यांनी, मिस्टर असेल, मिसेस असेल, सगळ्या फॅमिलीने हे एक्सरसाइज केले पाहिजे. पण मिसेसचा ग्रुप वेगळा असावा आणि मिस्टरचा ग्रुप वेगळा असा, हे सगळ्यांसाठी फोन आला होता. तो आनंद वेगळाच असतो. एकच ग्रुप आहे असं मध्ये फोन येत नाही. तर हा सगळ्यासाठी सांगतोय, सायकल रायडरचे जेवढे काही फॉलोअर आहेत तर मिसेस सोबत काही कधी करू नका. असं एक्सरसाइज पण होईल. तर आज अजून दुसरं म्हणजे महत्वाचं आहे, आज आपले प्रशांत राठी सर आहेत आपल्यासोबत. आज त्यांनी पहिले 50 झाले त्यांची, आणि त्यांच्या सपोर्ट सिस्टीम, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे, आज भरपूर खायला दिलेला आहे त्यांनी आम्हाला, त्यामुळे भरपूर एनर्जी आली मला बोलायला. तासन तास हे असं बोलणं चालत राहणार आहे. तर प्रशांत सर, कसं वाटतं 50 केल्यानंतर, काय फिलिंग्स आहेत? कसं जाईल तेच माहित नाही. घरापर्यंत जावं लागेल म्हणजे 50 घराकडे मी जाणार आहे. मला 2-3 रूट आहे. 2-3 घरं नाहीत ना. घरं राजा महाराजांची असतात, आम्ही एकच घर आहे. आणि सायकल मध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं सायकल मध्ये येण्याचं कारण सर आहे. कारण माझी जी सायकल, जुनी सायकल सर चालवतात, ती मला त्यांनी 8 वर्षापूर्वी माझ्याच बर्थडेला गिफ्ट दिली होती. आता मी नवीन सायकल घेतली आणि सर ती जुनी सायकल चालवतात. ऍक्च्युली आज 50 करणार होते सर, की जोपर्यंत नवीन सायकल घेत नाही 50 येत नाही, पण आता आले. थँक्यू. बर्थडे कधी असतो? 13 ऑक्टोबर. सर्वांनी यांना विश करायचं आहे एकदम. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू फॉर स्पेशल सेलिब्रेशन. आणि तुम्ही सगळे असे सर्वांचे प्रत्येक राईडला कोणाला ना कोणाचा वाढदिवस असावा, आणि असं आम्हाला काहीतरी भेटावं. हॉटेलवाले पण खुश झाले, त्यांचाही बिझनेस असाच होत राहावा, कोण उपाशी राहिला नाही. धन्यवाद, धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय बाय.